सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजाचं लोकनेते बाळासाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि आपल्या महाविद्यालयाचा आज आपण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहोत। या समारंभासाठी उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे सहसेक्रेटरी आमचे मार्गदर्शक सन्माननीय दत्तात्रय चास्कर सर, आपल्या संस्थेचे रजिस्ट्रार सन्माननीय गवांदे सर, आपल्या वडझरी गावच्या सरपंच सन्माननीय संध्याताई, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय पवार सर, या ठिकाणी उपस्थित असणारा आमचा माजी विद्यार्थी मित्र विशाल गोरडे आणि आरती आहे विद्यापीठ प्रतिनिधी, आपल्याला शिकवणारे सन्माननीय आयर सर, गुंजाळ सर, राजेंद्र गायकवाड सर, मच्छिंद्र नेहे सर, दीपक रणपिसे सर, भागवत मॅडम, खालकर मॅडम, MD दिघे सर, आमचे मित्र सन्माननीय लावरे सर आणि या महाविद्यालयामध्ये शिकणारे माझे सगळे भाऊ आणि बहिणी। खरं तर पारितोषिक वितरण समारंभाला गेलं की काही भाषण वगैरे करू नये असं वाटत असतं मला बऱ्याचदा, आणि जाणं तर घडतं, कारण स्नेहसंमेलनाचा दिवस हा खरं तर भाषण ऐकण्याचा दिवस नसतोच। ते मुलांचंच कोड कौतुक काहीतरी पाहावं आणि त्यांच्याच कलागुणांचा आनंद घ्यावा मोठ्यांनी, असा हा दिवस असतो। स्नेहसंमेलन हा शब्द खूप सुंदर आहे बघा, मराठीत खूप छान शब्द असतात, स्नेहाचं संमेलन। आणि मग इथं तुम्हाला नेहे सरांनी सांगितलं की वर्षभर कॉलेजमध्ये काय काय आपण उपक्रम राबवले, काय काय कार्यक्रम घेतले, म्हणजे एक वर्षाचा एक धांडोळा घेण्याचा दिवस, म्हणजेच त्याला थोडं चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर सिंहावलोकन करण्याचा दिवस। म्हणजे आपण वर्षभर जे जे म्हणून काही केलं त्याचा थोडासा मागे जाऊन धांडोळा घेणं। आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं आणि आमच्या छोट्या एका तिसरीच्या मुलाला मी विचारलं, म्हटलं गॅदरिंग म्हणजे काय रे? तो म्हटलं सर सोपं आहे, ज्या दिवशी मुलींना मिशा फुटतात आणि मुलांना वेण्या फुटतात तो दिवस म्हणजे गॅदरिंग। खरं तर मुलगी पण एखादा पुरुषाचा रोल करण्यासाठी त्या दिवशी मिशा काढून घेते, मुलगा पण एखाद्या दिवशी म्हणजे त्याला जर लेडीज पात्र करायचं असेल तर तो सुद्धा साडी वगैरे घालतो, मजा असते जरा। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, वर्षभर आपण सगळेजण एकत्र काम करत असताना प्रत्येकाकडून काहीतरी चुका घडत असतात। माणसाची व्याख्या करताना जो चुकतो तो मानव, म्हणजे जो कधी कधी चुकतो तो मानव, जो कायमचा चुकतो तो दानव, आणि जो कधीच चुकत नाही तो देव, असं म्हणतात। आपण चुकत असतो। मला नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक छान टेक्स्ट मेसेज आला होता, छोटा होता एकदम हिंदीमध्ये, मन साफ करो सबको माफ करो। मला खूप आवडलं ते वाक्य। मला वाटतंय स्नेहसंमेलनाचा दिवस याचाच दिवस आहे की मन साफ करो सबको माफ करो। वर्षभरात आपल्या ज्या काही थोड्या बहुत चुका झाल्या असतील त्या सुद्धा आपण एकमेकाच्या चुका माफ करणं आणि आपलं स्वतःचं मन साफ करण्याचा दिवस आहे। मी इथं आल्यापासून ऐकतोय की नव्यानं तुमचं महाविद्यालय उभं राहत आहे, आणि तुम्हाला सांगू का, जे ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात ना त्याची सुरुवात नेहमी छोटी असते। तुम्ही शंकराचा फोटो पाहिला असेल, शंकराच्या डोक्यावरती जटांमधून गंगा जन्माला येते असं म्हणतात। ती शंकराच्या जटांमधून जी गंगा बाहेर येते ना तिची धार बघा एकदम छोटी आहे, त्याला गंगोत्री म्हणतात, आणि गंगोत्रीची गंगा होते। प्रत्येक गोष्ट सुरुवातीला छोटीच असते, छोट्याच मोठं होतं। आज जर आपण गंगा पाहायला गेलो ना उत्तर भारतामध्ये तर गंगेचं पात्र इतकं विशाल आहे की आपली नजर पुरत नाही। या छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी जन्माला येतात। गवांदे सर विज्ञानाचे शिक्षक आहे। सफरचंद पडण्याची घटना न्यूटनच्या जीवनामध्ये घडली। न्यूटन आपल्या घराच्या बागेमध्ये होता आणि झाडावरून सफरचंद पडलं। सफरचंद तर त्याच्या आधी हजारो वेळा पडलेलं होतं आणि त्याच्या पुढे पडत राहिलेले, पण न्यूटनने त्या लहान घटनेतून
म्हणजे सफरचंद झाडावरून खाली पडण्याच्या एका लहान घटनेतून न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा महान सिद्धांत जन्माला आलेला आहे. छोट्या गोष्टीतूनच महान गोष्टी घडत असतात. महाराजांचं स्वराज्य जर पाहिलं ना आपण, म्हणजे महाराजांचं वर्णन करताना सांगितलं जातं की ज्यांच्यामुळं मंदिराचा कळस, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला मित्रांनो, तर त्यांनी सुरुवात केली, तोरण्यावरती तोरण बांधलं स्वराज्याचं पहिल्यांदा. एक एक किल्ला जिंकत जिंकत गेले महाराज आणि 1674ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. वयाच्या 44व्या वर्षी, म्हणजे 15 वर्षापासून 44 वर्षाचे होऊपर्यंत सातत्यानं महाराज संघर्ष करत होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 लाखाचं पायदळ, 1.25 लाखाचं घोडदळ आणि 361 किल्ल्यांचं स्वराज्य उभं केलं. त्यावेळेला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. याला म्हणतात शून्यातून विश्व निर्माण करणं. आणि आपण म्हणतो की मला खूप स्ट्रेस आहे. मी एका मुलाला विचारलं, काय आज लय नाराज? तो म्हटलं सर फार स्ट्रेस. म्हटलं काय? तो म्हटलं मला प्रश्न पडला की स्टेटस काय ठेवा आज. म्हणजे कशाचं स्टेटस ठेवावं याचा स्ट्रेस यायला लागला आता. म्हणजे बॅटरी लो झाली तरी माणसं स्ट्रेसमध्ये जात आहेत. म्हणजे एक वेळेस ठीक आहे, भाकरी वगैरे मिळाली नाही, घरी प्रचंड गरिबी आहे, ह्या ज्या गोष्टींचा स्ट्रेस यायला पाहिजे खरं म्हणजे. आणि स्ट्रेस वाईट नसतो बरं का, स्ट्रेस आणि भीती वाईट नसते, स्ट्रेस यायलाच पाहिजे. परीक्षेच्या काळात स्ट्रेस येतो, त्याला सुखद स्ट्रेस म्हणतात. तो आला की माणूस अभ्यास करतो. आपण आता सगळे आमच्यासारखे बोलणारे सुद्धा लोक सांगतात की स्ट्रेस नको, स्ट्रेस नको, औदासीन्य नको, उदासीनता नको, दुःख नको, नैराश्य नको. अरे मग तू जगणार कसा? रोज रोज काय मोत्या पावल्याचा पाऊस पडतो का भाऊ? रोज रोज तुझ्या जीवनामध्ये आनंदच कुठून येणार आहे? खरं म्हणजे स्ट्रेस, टेन्शन, इट इज द पार्ट ऑफ आवर लाईफ. हे आपल्या जीवनाचा एक पार्ट आहे. स्ट्रेस, अहो ज्ञानेश्वर महाराजांसारखा माणूस, ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा ईश्वर, ज्ञानेश्वरांसारखा माणूस सुद्धा ताटी लावून, म्हणजे खापर मिळालं नाही मांडे भाजायला, ताटी लावून स्ट्रेसने घरामध्ये कुटियामध्ये बसला. आणि त्यावेळेला छोटी 9 वर्षाची मुक्ताबाई पुढे आली आणि म्हटली, विश्वरागे झाले वन्नी, संत सुखे व्हावे पाणी, जीवत दाताने चाविली, म्हणून बत्तासी तोडिली. असं कधी होत नाही. मग ज्ञानेश्वर महाराज त्या स्ट्रेसमधून बाहेर आले. म्हणजे ज्ञानेश्वरांसारख्या अलौकिक पुरुषाला सुद्धा स्ट्रेसला सामोरं जावं लागलं. आपण कुठे आहेत? आपण कायम सुखी राहणार आहे का? म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार, स्ट्रेस यायला पाहिजे, भीती वाटायला पाहिजे. भीती नाही वाटली तर माणूस कसा पण वागेल. आता एखादं लहान मुले ते चुलीजवळ गेलं आणि त्याने आग्नीची भीती जर त्याच्या डोक्यात नसली, ते विस्तव हातात नाही का घेणार? पण एकदा चटका बसला का परत चुलीकडे पाहत सुद्धा नाही बघा. म्हणजे भीती, स्ट्रेस या गोष्टी नाहीच पाहिजे जीवनात. असं जीवन नसतंय. म्हणजे भीती तर प्रत्येकाच्या जीवनात असते, काही स्ट्रेस सुद्धा प्रत्येकाच्या जीवनात असतात, असले पाहिजेत. आता आपल्याला सगळ्यांनी सांगितलंय पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. आमचे बोलणारे लोक सुद्धा सांगतात सकारात्मक विचार करा. पण काही गोष्टी नकारात्मक विचार करून सुद्धा जन्माला आलेल्या आहेत. घर तयार झालं, दार तयार झालं, मग कुणातरी इंजिनियरच्या डोक्यात आलं की नुसत्या भिंतींनी घर सुरक्षित राहत नाही, नुसत्या दरवाजाने घर सुरक्षित राहत नाही. घर सुरक्षित राहण्यासाठी त्याला कडी कुलूप असलं पाहिजे. मग कुलपाचा शोध लागला. आता कुलपाचा शोध लागताना त्या इंजिनियरने पॉझिटिव्ह विचार केलेला नाहीये, निगेटिव्ह विचार केलेला आहे की चोरी होऊ शकते. आणि विमानामधून पॅराशूटचा जो शोध लागला, त्या पॅराशूटचा शोध सुद्धा नकारात्मक विचारातून लागलेला, की कुणातरी माणसाच्या डोक्यात विचार आला की अरे विमान बिघडू शकतं, विमानाला अपघात होऊ शकतो, आणि मग खाली येताना वाचला पाहिजे माणूस. त्याच्यातून पॅराशूटचा शोध लागलेला. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण आता समजून घ्यावी, असे दिवस आलेले आहेत मित्रांनो. आणि दिवस जितके चांगले आहेत ना तितकेच खराब आहेत. अत्यंत अस्वस्थ करणारं वर्तमान संबंध तो जगातल्या 200 देशामध्ये आता आहे. मी इतकं गंभीर कधी बोलत नाही, आणि मला माहिती एवढं गंभीर कोणी ऐकत पण नाही. आणि मुलं कसे भोळे असतात. मुलांना जर सांगितलं ना, म्हणजे मुलीला जर सांगितलं ना एखाद्या की त्या
रस्त्याने जाऊ नको, त्या पुढं चौकामध्ये 2-4 टवळखोर पोरं आहेत, ती पोरगी जात नाही. पण पोराला जर म्हटलं ना या रस्त्याने जाऊ नको, तिथं 2-4 टवाळखोर पोरी उभे आहेत, ते लगेच म्हणते कुठं आहे कुठं आहे. म्हणजे पोरं कसे भोळे असतात, त्यांना धोका वगैरे काही कळत नाही, ते असे जातात बिंदास. एका स्टँडवर मला असा एक कॉलेजला जाणारा मुलगा भेटला. मी भाषणाला जायचं होतं मला, मी बसची वाट पाहत होतो आणि तो एक मुलगी तिथं उभी होती, तिच्या समोरून असा 1-2 वेळा गेला. तिसऱ्यांदा आला तिच्या समोरून. म्हटलं ओळखलं का? ती म्हटली नाही. म्हटलं आत्ताच नाही का समोरून गेलो. म्हणजे असे भोळे असतात मुलं. एक एस मध्ये कॉलेजला जाणारे मुलं मुली एकत्र, एस मध्ये गर्दी होती. मुलं कसे भोळे असतात त्याच्या गमती सांगतोय. आणि पाठीमागे एक मुलगा उभा, मुली पुढं, आणि ते दांडीला पकडून उभा होता. ब्रेक मारला, खड्डा आला की त्या मुलीच्या अंगाला त्याचा धक्का लागायचा. ती बिचारी वैतागली 2-4 धक्के खाल्ल्यानंतर. म्हटले अरे काय करतोय तू? तो म्हटला काय नाही, मराठीत MA करतोय. हे इतके भोळे असतात मुलं, आणि मुली तशा हुशार असतात बघा. एकाने आपल्या मैत्रिणीला विचारलं, म्हटलं जानू असं काही बोल की मला एकाच वेळी आनंदही झाला पाहिजे आणि दुःखही झालं पाहिजे. ती म्हटली आय लव्ह यू भैया. या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बघतोय, आता ही सांगण्याची वेळच यायला नकोय. खरं तर आपल्या देशामध्ये फार लवकर शहाणपण येण्याची उदाहरणं आहेत. शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या शिवालयामध्ये शपथ घेतली. 1630ला जन्म, 1645ला शपथ, वयाच्या 15व्या वर्षी शहाणपण. फुलेंनी शाळा काढली भिड्यांच्या वाड्यामध्ये 1848ला. त्यावेळेचं फुल्यांचं वय किती होतं माहिती का? त्यावेळेला महात्मा फुलेंचं वय होतं 21 वर्ष. आणि जेव्हा शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भाषण केलं, की जे जागतिक कीर्तीचं भाषण, की ज्या भाषणामुळं हिंदू धर्म आणि स्वामी विवेकानंद संबंध जगाला माहीत झाले. माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे शब्द जगामध्ये पहिल्यांदा वापरले आणि सगळ्या जगामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण केली. ते भाषण जे झालं ना, त्यावेळेला स्वामीजींचं वय होतं फक्त 30 वर्ष. म्हणजे फार लवकर आपल्याकडे शहाणपण येत असतं. आणि आत्ताची परिस्थिती अशी बिघडत चालली, बदलत चालली. मित्रांनो, आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहे. आपण एक गंमत पाहिलेली, गाय व्याली सकाळी गाय व्याली आणि तिला वासरू झालं. 7 वाजता जन्माला आलेलं वासरू 10 वाजता धडपडत 2-4 वेळा पडतं आणि 10 वाजता 3 तासात स्वतःच्या पायावर उभं राहतं. गाईचं वासरू 3 तासात स्वतःच्या पायावर उभं राहतंय आणि माणसाचं लेकरू 25-25 वर्ष स्वतःच्या पायावर उभं राहत नाही. आणि मुलांनो, परिस्थिती तर अशी झाली की आपल्या वर्गात शिकणाऱ्या मुलींचे पोरं पायावर उभे राहून काय अगदी दुडू धावायला लागतात, तरी आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहत नाही. अशी सगळी सिस्टम या ठिकाणी निर्माण झालेली. आणि म्हणून ह्या टेकडीवर एक चांगलं शिक्षणाचं रोपटं भाऊसाहेब थोरातांनी किंवा लोकनेते नामदार बाळासाहेब थोरातांनी, तुमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्थेने, आपल्या सगळ्या प्राध्यापकांनी हे मेहनतीनं उभं केलेली गोष्ट आहे. आणि शाळा कॉलेजमध्ये आपण जर गेलो नाही तर आपल्याला शिक्षण मिळणार नेमकं कुठे? आज समाजामध्ये काय चाललंय? समाजामधली परिस्थिती आहे का शिक्षण घेण्यासारखी किंवा शिक्षण मिळावं, नॉलेज मिळावं असं काही घडतंय का आज समाजामध्ये? याचा सुद्धा विचार मित्रांनो आपण केला पाहिजे. आणि म्हणून मी अधिक काही बोलणार नाही, परंतु स्वामी विवेकानंदच म्हटले होते की वासरासारखे हुंदडत राहा, तुमच्या धमन्यांतले रक्त ओसंडून वाहू द्या, उजाड मनाने आणि आंबलेल्या चेहऱ्याने जगू नका. स्वामी विवेकानंदांचं एक हिंदी वाक्य मला खूप आवडतं. स्वामीजी म्हणतात की विश्व एक विशाल व्यायामशाला है जहाँ हम खुद को मजबूत बनाने के लिए आते हैं. या जीवनामध्ये आपण आल्यानंतर स्वतःला मजबूत केलं पाहिजे आपण.
आणि स्वतःला मजबूत करण्यासाठी फार चांगलं कॉलेज लागतं अशातली काही गोष्ट नाही. हे तुमचं आहे ना छोटंसं कॉलेज, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकलात, ते कॉलेज लहान की मोठं याला महत्त्व नाही, तुम्ही कुठं जन्माला आलात याला महत्त्व नाही. कारण आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये गैरसमज असतो. जनरली आम्ही मुलांशी बोलत असताना मला जाणवतं की बऱ्याच मुलांना असं वाटतं की मी बुटका आहे, मी काळा आहे, मी गरीब आहे, मला इंग्लिश येत नाही. हे जे आपले गैरसमज आहेत, हे गैरसमज सुद्धा मला वाटतं आपल्या प्रगतीच्या आड येत असतात. आणि म्हणून हे गैरसमज आपण काढले पाहिजे. मित्रांनो, आपल्याकडे खूप सामर्थ्य असतं, ते सामर्थ्य आपण पणाला लावलं पाहिजे. एक म्हातारी होती, तिचा एकुलता एक मुलगा होता, बबन्या नाव होतं त्याचं. तो काय करायचा, पहाटेच उठायचा आणि तालमीमध्ये जायचा. तालमीमधून आला व्यायाम करून की म्हातारी त्याला खुराक द्यायची. खुराक दिला की भरपूर खुराक खायचा आणि झोपून घ्यायचा. परत संध्याकाळी उठायचा, परत तालमीत जायचा. परत व्यायाम करून आला की म्हातारी काय जेवण देईल, खुराक देईल, तो खायचा, परत झोपून घ्यायचा. असा एकदम तो चांगला तगडा पहिलवान झाला. काम एवढंच, सकाळी उठायचं, तालमीत जायचं, व्यायाम करायचा, घरी येऊन झोपायचं खाऊन, संध्याकाळी पण तसंच. आणि म्हातारी बिचारी अंगणात बसायची घराच्या आणि येणाऱ्या जाणाऱ्याला सांगायची, माझा बबन्या जर उठला ना तो वाघ मारीन वाघ. पण तिकडं वाघही कधी आला नाही आणि बबन्या कधी उठला नाही. म्हणजे ताकद खूप आहे आपल्या अंगात, पण आपल्या सामर्थ्याचा उपयोग आपण करतो का? आणि आपल्या सामर्थ्याचा उपयोग सगळ्यात पहिले कशासाठी केला पाहिजे माहिती का? तर तो स्वतःच्या विकासासाठी केला पाहिजे. जेव्हा आपण आपलं सामर्थ्य, आपलं ज्ञान, आपल्याकडचे गुण आपण स्वतःच्या विकासासाठी वापरू, तेव्हा आपल्या खऱ्या अर्थाने आपण स्वतःला जेव्हा बिल्ड करतो ना. बरेच मुलं रडतात, बरेच मुलं सांगतात, बरेच मुलं स्ट्रेसमध्ये जातात की मी गरीब आहे. मी म्हणत असतो, भाऊ तू आत्ता गरीब आहेस, तू गरीब आहे गरीब आहे असं म्हणून जर रडत राहिलास तर तुझ्याच्यानं तुझ्या घरची गरिबी दूर होईल का? म्हणून नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही. शाळा कॉलेजामध्ये आलं पाहिजे, आल्यानंतर चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आज जगामध्ये जी दादागिरी चालते ना, कोणाची चालते? अमेरिकेची चालते, फ्रान्सची चालते, रशियाची चालते, जपानची चालते, जर्मनीची चालते. त्यांचीच का चालते? यांनाच का आपण सुपर नेशन किंवा बिग नेशन म्हणतो? तर याचं कारण असं आहे मित्रांनो, की ह्या लोकांनी पहिल्यांदा विज्ञान, तंत्रज्ञान आणि नॉलेज याची कास धरलेली आहे आणि आपण त्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. इथं गवंदे सरांनी सांगितलं की आपण देणगी मिळवली पाहिजे. गवंदे सर संबंध जगाचा सर्वे केला ना, भारतीय माणसा इतका दानशूर माणूस नाही. म्हणजे तुम्ही अमेरिकेत गेला तर, युरोपमध्ये जर गेलात तर तुम्हाला 100% लोक देणगी देणारे दिसत नाहीत, फक्त 80% लोकच देणगी देणारे भेटतात. आपल्याकडे 100% लोक, गरीबातला गरीब माणूस सुद्धा आपल्याकडे देणगी देत असतो. दानशूर माणसं आपल्याकडे भरपूर आहे, फक्त त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? अमेरिकेमधला माणूस देणगी देतो, ती शाळेला देतो, कॉलेजला देतो, एखाद्या चांगल्या संस्थेला देतो. आणि आपल्याकडचे सगळे माणसं देणगी देतात, पण आपल्या सगळ्या देणग्या बाबांना आणि मंदिरांना आहे. मग आपल्याला अजून हे सुद्धा कळलेलं नाही की देणगी कशाला द्यावी. म्हणून त्याला तर दिलंच पाहिजे, तो एक ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे की फॉरेनच्या लोकांना आपण बुद्धिमान का म्हणतो, तर त्यांच्या आणि आपल्या ॲटिट्यूडमध्ये फरक आहे. म्हणून मित्रांनो, अधिक काही बोलत नाही, परंतु आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मुलींनी सुद्धा आता सगळ्यामध्ये भाग घेतला पाहिजे. म्हणजे परिस्थिती अशी आहे सध्याची की ह्या वर्षी 11 लाखाच्या आसपास UPSCला मुलं बसले होते आणि त्या 11 लाख मुलातले UPSCला बसलेले, त्याच्यातले साधारणपणे फॉर्म भरलेले 11 लाख मुलं आणि त्याच्यातले 5-5.5 लाखांनी परीक्षा दिली आणि 933 2023 साली UPSCला क्वालिफाईड झाले. त्याच्यामध्ये आपल्या सुकेवाडीचे मंगेश खिलारी नावाचे एक तरुण आहेत. म्हणजे इतकी स्पर्धा, इतकी कॉम्पिटिशन मोठी आहे की 10-11 लाख मुलं निवड UPSCचे फॉर्म भरतात आणि त्याच्यातले 1000 निवडले जातात. एवढ्या मोठ्या प्रचंड स्पर्धेला तुम्हाला सामोरं जायचं आहे. BA BCom वाल्यांना मी नेहमी धन्यवाद देत असतो
कारण पोस्टमन कोण होतं? BA वाला. मिलिटरीत कोण जातंय? BA वाला. पोलीस खात्यात कोण आहे? BA वाले. म्हणजे BA वाले कमी नाही आहेत, ते देशाचं संरक्षण करतात, देशाची सुरक्षा करतात, देशातली कायदा व्यवस्था टिकवतात. म्हणून आपण कुठल्या फॅकल्टीत शिकतो याला सुद्धा फार महत्त्व नाही. तुम्ही तिथं कसं शिकताय, तुम्ही कशा पद्धतीनं नॉलेज मिळवताय याला जास्त महत्त्व आहे. आणि आज आपल्याला मोबाईलच्या रूपाने एक विद्यापीठच म्हणायचं, ते विद्यापीठ आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आलेलं आहे मित्रांनो. आणि इतकं मोठं विद्यापीठ आपल्या सगळ्यांच्या हातात आलेलं असताना आपण त्याचा चुकीचा वापर करतोय. आणि आपल्या डोक्यात सगळं हे स्टेटस सिम्बॉल वगैरे हेच घुसलेलं आहे बघा. परवा आम्ही फिरायला गेलो होतो सर, आणि आमचा मित्र एक सकाळच्या वेळेला रस्त्यात काटा पडलेला होता. तो काटा त्याने उचलला आणि परत टाकून दिला. अरे म्हटलं उचललाय, चांगलं काम करून राहिलाय, का बरं तसंच ठेवला परत खाली? त्याने खिशातून मोबाईल काढला आणि माझ्याकडे दिला. म्हटलं काटा उचलायचा आहे, पण काटा उचलताना तू माझा फोटो काढ. म्हटलं का बरं? म्हणे मग दिवसभर काय स्टेटसला काय ठेवायचं? काटा उचलला तरी स्टेटसला ठेवावं वाटतंय. इतके आपले म्हणजे सेवाभाव बघा आपला किती कद्रू होत चाललाय. म्हणून आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा सुद्धा कसा वापर करतो याचा सुद्धा महत्त्वाचा विचार या निमित्तानं मला वाटतं केला पाहिजे. आणि वक्त्याने सुद्धा आता विनोद किती दिवस सांगायचे आणि किती दिवस लोकांना नुसतं हसवायचं आणि रडवायचं, काही महत्त्वाचं व्यावहारिक जीवनाला लागणारं काही बोलायचंच का नाही, असाही मला अलीकडे प्रश्न पडायला लागलाय. लोकांना नुसती एंटरटेनमेंट लागते. एंटरटेनमेंट आता काय रील्स पाहिले तरी मिळते ना. मग आता वक्त्याने फक्त एंटरटेनमेंट करायची आणि घरी निघून जायचं, आपण सगळ्यांनी हसत हसणं तर महत्त्वाचं आहेच, पण हसण्यासोबत शेवटी हसणं कशासाठी? जगण्यासाठी. मला वाटतं हसण्यापेक्षाही आता जगणं फार महत्त्वाचं झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं हेच करता येणार आहे तुम्हाला सांगतो. आणि आज तुम्हाला जे पारितोषिक मिळणार आहे ना, पत्रावर एका कवीनं 2 ओळी लिहिल्या. पूर्वी पत्र पाठवलं जायचं, आता मेसेज पाठवला जातो. पूर्वी पत्र यायचं. तो कवी म्हणतो, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा. तसं आज तुम्हाला एक बक्षिसाचा, पारितोषिकाचा, प्रमाणपत्राचा एक तुकडा मिळेल, पण तो तुकडा नाही मित्रांनो, तो निव्वळ कागदाचा तुकडा नसतो, तर तो एक काळजाचा तुकडा जर मानला आपण, तर ह्या प्रमाणपत्रापासून, आजच्या सर्टिफिकेट पासून तुम्हाला भारतरत्नपर्यंत जायला सगळं मैदान मोकळं आहे. म्हणजे कार्ल मार्क्सने जगातल्या सगळ्या कामगारांना एकच लाईन सांगितली होती. कार्ल मार्क्स म्हटले जगातल्या कामगारांना की तुम्हारे पास खोने के लिए कुछ नहीं है, लेकिन पाने के लिए पूरा विश्व पड़ा है. आपल्याकडं गरीब माणसाकडे गमवायला काय हो, पण कमवायला अख्खी दुनिया आहे ना. ही ऊर्जा आपण जर घेतली मित्रांनो, तर आपल्या जीवनामध्ये शिक्षण नावाचा मंत्र अंगीकारल्यानंतर आपण निश्चितपणाने काहीतरी परिवर्तन करू शकतो. आणि अशक्य शक्य, म्हणजे नेपोलियन तर म्हटलेच, नथिंग इज इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. एका शिक्षिकेनं आपल्या वर्गामध्ये बोर्ड लावला होता की अशक्य ह्या शब्दाचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये जर काही डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण प्रत्येक गोष्ट जर मला अशक्यचे म्हणत बसलो तर ती होणार नाही. अकबर आणि बिरबल म्हणजे एक चमत्कारिक बादशाह आणि त्याच्या प्रश्नांना चमत्कारिक उत्तर देणारा हजर जबाबी बिरबल. एकदा राजा आणि बिरबल फिरत होते राजमहालाच्या बाहेर, आणि फिरता फिरता राजा अकबर बिरबलाला म्हटले, बिरबल, अरे जगामध्ये सगळं शक्य असतं का? बिरबलाने थोडा वेळ विचार केला. म्हटलं, महाराज, जगामध्ये सगळं शक्य आहे. महाराज म्हटले, नीट विचार करून सांग बर का? बिरबल म्हटलं, हो, विचार करूनच सांगतोय, जगामध्ये सगळं शक्य आहे. मग महाराज बिरबलाला म्हटले की तू मला आपल्या राज्यातून अशी शेळी शोधून आणून दाखव की जिच्या समोर घासाची हिरवी पेंडी धरली तरी तिने मान मागे वळवली पाहिजे.
बिरबलाने विचार केला, अरे शेळी इतकी खतरनाक असते की शेर असतो ना, शेर तिखट, शेर नावाची वनस्पती, त्याच्या डिऱ्या सुद्धा ती खाते, आणि आता हिरव्या घासाची पेंडी समोर धरल्यावर मान मागे वळवेल अशी कुठली शेळी सापडायची. पण बिरबल म्हटला, महाराज मला 1 महिना वेळ द्या. मग दुसऱ्या दिवशी दरबार भरला. दरबारामध्ये नवरत्न जमा झाले, लोक आपले गाऱ्हाणे मांडायला आले. महाराजांनी बिरबलाला विचारलं, तुला मी काय काम सांगितलेलं माहिती ना? तो म्हटला, हो माहिती आहे, की हिरवी घासाची पेंडी डोळ्यासमोर धरली तरी तिने मागे मान वळवली पाहिजे, अशी शेळी आपल्या राज्यातून शोधून आणून दाखवायची. मला माहिती म्हटलं. पण राजा म्हटला, निव्वळ तेवढंच नाही, तू जर अशी शेळी शोधून आणून दाखवली, तुला मी गाडीभर सोन्याच्या मोहरांचं बक्षीस देईल, आणि जर तू मला अशी शेळी शोधून आणून नाही दाखवली तर मात्र तुझं प्रधानपद जाईल. ज्यांना प्रधानपदाची इच्छा होती बाकीच्यांना, त्यांना वाटलं बरं अशी शेळी काही सापडणारच नाही, आता प्रधानपद जाईल आणि आपण त्याच्या जागेवर जाऊ. सगळे जर वाट पाहत आहेत. बिरबलाची महिन्याची मुदत संपत आली. महिना भरला, महाराजांचा दरबार भरला, लोक आले, लोकांनी आपली गाऱ्हाणी मांडली. महाराजांनी ते लोकांची गाऱ्हाणी ऐकली, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, लोकांच्या समस्या सोडवल्या, आणि दरबार संपायची वेळ झाली. दरबाराचा अमात्य होता, त्याने सांगितलं की दरबार संपला, आजचा दरबार महाराजांच्या परवानगीने संपला. सगळे उठले, घरी जायला निघाले. तेवढ्यात महाराज म्हटले, अरे बसा बसा, खाली बसा. तो अमात्य म्हटला, महाराज म्हणतात बसा तर बसा. सगळे पुन्हा खाली बसले. महाराज म्हटले, अरे मी बिरबलाला अशी शेळी शोधून आणायला सांगितलेली आहे की जी हिरवी घासाची पेंडी डोळ्यासमोर धरली तरी मागे मान वळविल, त्याची महिन्याची मुदत आज संपते. बिरबलाला विचारलं, तो बिरबला तू अशी शेळी आणलीस का? बिरबलाने टाळी वाजवली. बिरबलाचा माणूस होता बाहेर, त्याने ती शेळी आणली दरबारामध्ये. महाराजांना आनंद झाला. महाराजांना माहित होतं की बिरबल आज हरणार. अरे हिरवी घासाची पेंडी डोळ्यासमोर धरल्यावर तिचा लपका मारल्याशिवाय राहणार नाहीच ही शेळी. अशी शेळीच नाही जगात की जी हिरवं काही दिसल्यावर खात नाही. मग महाराज उठले. तेवढ्यात दुसऱ्या सेवकाने हिरवीगार कोवळी लुसलुशीत घासाची पेंडी महाराजांच्या हातात दिली, आणि महाराजांच्या हातात दिल्यानंतर महाराज त्या सिंहासनावरून उठले, टुनकन उडी मारली, पळत पळत शेळीकडेच गेले, आणि शेळीच्या समोर ती हिरवीगार घासाची पेंडी धरली तर शेळीने अशी मान मागे वळवली. सगळ्या दरबाराने टाळ्या वाजवल्या. अशक्य गोष्ट शक्य झाली. कसं काय हे सगळं घडलं? महाराजांनी परत त्या शेळीच्या तोंडासमोर ती हिरवीगार कोवळी लुसलुशीत घासाची पेंडी धरली. परत शेळीने दुसऱ्या बाजूला मान वळवली. महाराज थक्क झाले की अशक्य गोष्ट बिरबलाने शक्य करून दाखवली. म्हटले, बिरबलाला 1 गाडी सोन्याच्या मोहरा द्या. सेवकांना पाठवून दिलं की जा प्रधान साहेबांच्या घरी 1 गाडी सोन्याच्या मोहरा बक्षिसाच्या पोहोच करून टाका. आणि महाराज इतके खुश होते त्या दिवशी की म्हटले, बिरबल आज तुम्ही आमच्या सोबत जेवायचं, राजवाड्यामध्ये तुम्हाला शाही खाना देणार आहे मी. तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. मग महाराज आणि बिरबल दोघं टेबलवरती जेवायला बसले. पंचपक्वान्नाचं ताट आलं. मस्त दोघं जेवतायत. आणि मग महाराज त्या बिरबलाला म्हटले, बिरबल अरे असं होऊच शकत नाही की हिरवीगार घासाची पेंडी पाहिल्यानंतर शेळी मागे मान वळवते, हे तू शक्य कसं काय केलं? बिरबल म्हटला, महाराज हे एकदम सोपं आहे. म्हणे कसं काय सोपं आहे? बिरबल म्हटलं, त्याच्यासाठी मी एक माणूस कामाला ठेवला होता. म्हणे काय केलं त्या माणसाने? काय नाही म्हटलं, तो शेळीला ट्रेनिंग देत होता. म्हणे कसं ट्रेनिंग होतं? बिरबलाने सांगितलं, तो माणूस त्या माणसाला सांगितलं होतं शेळीला ट्रेनिंग असं द्यायचं की एकाने तिच्या तोंडापुढं घासाची पेंडी धरायची आणि दुसऱ्याने त्याच वेळेला तिला चापकाचा फटका मारायचा. आणि असं महिनाभर फटके खाल्ल्यामुळे तिच्या डोक्यात बसलंय की घासाची हिरवी पेंडी समोर आली का चापकाचा फटका बसतोय, त्याच्यापेक्षा आपलं मान मागे वळवा. म्हणजे बिरबलाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. जीवनामध्ये अशक्य गोष्ट ज्याला शक्य करता येते ना, ज्याला स्वतःचा स्ट्रेस स्वतःच रिलीज करता येतो ना, स्वतःचा स्ट्रेस ज्याला हँडल करता येतो ना, आणि ज्याला स्वतःला थोडाफार त्रास सहन करून घेता येतो ना. कारण हिंदीमध्ये एक छान वाक्य आहे
चमकना है तो घिसना पडेगा ही. ज्याला चमकायचं आहे ना त्याला थोडं घासून घ्यावंच लागतं मित्रांनो. असं आयतं काही नाही मिळत आहे जगामध्ये, कोणालाच मिळालेलं नाही. अगदी अलौकिक पुरुषांना अलौकिक स्त्रियांना सुद्धा ते मिळालेलं नाही. आणि म्हणून चांगलं काही मिळवायचं असेल ना तर चांगलेच एफर्ट्स असले पाहिजेत. आपले एफर्ट्स छटाकभर आणि यश मागतोय किलोभर, असं यश मिळत नाही मित्रांनो. आणि प्रत्येक माणूस वेगळा आहे. म्हणजे आमचा एक मित्र सांगतोय, तो म्हणतो अरे टक्कल सुद्धा एकमेकाचं सारखं नसतं तर अक्कल कशी एकमेकाची सारखी राहील. बघा ना, टक्कलवाले माणसं तुम्ही पाहिले तर प्रत्येकाचं टक्कल वेगळं असतं. आता माझ्यासारखे दाट केस असले तर भाग वेगळा आहे. आणि मी चासकर सरांना म्हटलं होतं की काय तुम्ही कोणतं तेल लावता ते जरा आम्हाला द्या. त्यांनी शब्द पण दिला होता. आणि मित्रांनो, ही बॉडी ना, बॉडी गरीब माणूस, गरीब मुलांना मी नेहमी सांगतो, मी दुष्काळी भागातला आहे. माझी आई बिड्या बांधत होती. आणि आज म्हणजे आमच्या गावातही बी टँकर चालू आहे. बाया दचकून उठतात पहाटेच. म्हणजे कोणती गाडी वाजली त्यांना टँकरचाच आवाजाचा भास होतो. अशी परिस्थिती माझ्याही गावात आहे. पण मित्रांनो, जिथं पाण्याचा दुष्काळ आहे तिथं आपण शेतीचं बागायत करू शकत नाही, पण शिक्षणाचं बागायत मात्र निश्चितपणाने आपण करू शकतो. म्हणून शिक्षणाचं बागायत उभं करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे. आपल्या सगळ्यांकडं, गरीबातल्या गरीब माणसाकडं काय असतं माहिती का? देवाने 2 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तेवढ्या 2 गोष्टी सांगूनच मी थांबणार आहे. पहिली गोष्ट दिली, देव सकाळी उठल्यानंतर गरीबाच्या श्रीमंताच्या प्रत्येकाच्या परडीत 86,400 सेकंद टाकतो. गरीबाच्या सुद्धा परडीत टाकतो, श्रीमंताच्या सुद्धा परडीत टाकतो. आपल्या सगळ्यांना 86,400 सेकंद रोज सकाळी मिळतात. याचं युटिलायझेशन कसं करणार, त्या सेकंदाचा तू उपयोग कसा करणार आहेस, याच्यावरती आपल्या जीवनातलं यश आहे. आणि आणखी एक गोष्ट देवाने सगळ्यांना दिली, हे जे आपलं ह्युमन बॉडी आहे, या ह्युमन बॉडी जर लॅबोरेटरीमध्ये तयार केली शास्त्रज्ञांनी, पूर्ण मानवी शरीर तयार केलं, खर्च आला 12,500 कोटी. किती खर्च आला? 12,500 कोटी. म्हणजे असाच असा नरदेह उभा करायचा असेल तर 12,500 कोटी रुपये लागतात. याचाच अर्थ असा की आपल्याला 12,500 कोटी रुपयांचं शरीर देवाने दिलेलं आहे, निसर्गाने दिलेलं आहे. म्हणून या गोष्टी आपल्याकडे आहे की वेळ आणि ही बॉडी. आणि आता तुम्ही आणखी एक गोष्ट आहे तुमच्याकडं की तुम्ही तरुण आहात. ज्याच्याकडं तरुण आहे, तारुण्य आहे, त्याला काय पाहिजे आणखी? पण गंमत अशी झाली, तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो ढाब्यावरून, आणि त्याच्यामुळं सगळ्या गडबडी होतात. मला एक वाक्य खूप आवडतं, ते तुमच्या पायाशी ठेवतो की वसंत हे हा सृष्टीतलं तारुण्य आहे. वसंत ऋतू हा सृष्टीतील तारुण्य आहे आणि तारुण्य हा जीवनातील वसंत आहे. मित्रांनो, तुमच्या जीवनातला वसंत चालू आहे. त्या वसंताचा आनंद घ्या, बहरा, फुला, मोठे व्हा, इतके मोठे व्हा की दुनियेचे डोळे दिपले पाहिजेत. असं खूप खूप मोठं होण्यासाठी आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. प्रत्येक गोष्टीत भाग घेत जा. मुलींना मगाशी सांगायचं राहिलं की नाही कशात भाग घेतला ना, निदान गोळाफेकमध्ये तरी भाग घेत जा. कारण गोळाफेकचं सर्टिफिकेट आहे ना, लग्न झाल्यावर सासूला दाखवायला उपयोगी पडतं. फार गडबड केली ना, तिला सांगायचं माझ्याकडं गोळाफेकचं सर्टिफिकेट आहे, मला गोळा पण फेकता येतो. आणि मुलांनी नाही काही जमलं तर निदान कबड्डीत तरी भाग घेत जा. म्हणजे पुढं राजकारणात गेलं ना, पार्टी बदलायला अडचण येत नाही, आहे की नाही? म्हणजे काही गोष्ट, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. तुमच्या हातामध्ये जादू आहे, तुमच्या म्हणजे तुम्ही काय करताय, पायात जादू आहे. आपल्याकडे जे आहे ते सगळं आपण वापरलं पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी, म्हणजे पवार सर, आमचे ने सर, लावरे सर यांच्यामुळं आपल्या सगळ्यांचं आज दर्शन घडलं. एका चांगल्या महाविद्यालयामध्ये मला आज येता आलं. आपण सगळ्यांनी आईच्या मायेनं माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद सर.